नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार। शपथविधीसाठी संध्याकाळी 7:15 मुहूर्त। एनडीए सरकारचा आज शपथविधी। मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 30 जणांच्या समावेशाची शक्यता। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। समारंभाला 8000 विशेष अतिथी उपस्थित राहणार। पुण्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग। सकल भागांसह रस्त्यावर पाणीच पाणी। महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल। मुंबईसह ठाण्यामध्ये पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी। नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। T20 वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान महासंग्राम। न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी मैदानावर रंगणार हाय व्होल्टेज सामना। काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड। मल्लिकार्जुन खरगेंचा प्रस्ताव काँग्रेस खासदारांकडून एकमताने मंजूर। राहुल गांधींची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड। विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीतील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर। अखेर ठरलं। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रिपदी वर्णी। प्रफुल्ल पटेल होणार केंद्रीय मंत्री। आज घेणार मंत्रिपदाची शपथ। मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार। शंभूराज देसाई यांचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य। देसाईंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। कोकण रेल्वे मार्गावरील 3 जलद एक्सप्रेस 7 जुलैपर्यंत दादरपर्यंतच धावणार। सीएसएमटी स्थानकावरील इंटरलॉकिंगच्या कामासाठी एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी। तर पावसामुळे शेतीच्या कामांना कमालीचा वेग। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाले। तर पुण्यातील प्रमुख रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। गोंदियाच्या शहारवाणी परिसरामध्ये वादळी पावसाचा तडाखा। झाड आणि विद्युत खांबांची पडझड। अनेक घरांचं नुकसान। वर्ध्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित। बीडच्या परळी तालुक्यातील कन्नेरवाडी गावात भीषण पाणी टंचाई। टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड। गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाई। दर्यापूरमध्ये बियाणांचा काळा बाजार रोखण्याची मागणी। तिप्पट भावानं बियाणांची विक्री केली जात असल्याची तक्रार। शेतकऱ्यांसाठी बियाणं अल्प दरात उपलब्ध करून देण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।